नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मला ना हा ड्रावर स्वच्छ करून घ्यायचा होता. या आहेत नेपाळच्या नोटा. आई ज्यावेळेस नेपाळला गेली होती ना तिथून आणलेल्या. त्यावेळेस तर फार छान वाटलं, मी ठेवूनही घेतल्या. पण नंतर आता मला असं वाटतं या नोटांचा उपयोग मी काय करणार आहे, की फक्त एक आठवण म्हणून ठीक आहे. पण आपण ज्याही वेळेस फिरायला जातो किंवा काहीही खरेदी करायला जातो ना, तर नको त्या वस्तूही घेत असतो किंवा मलाच विचारा, म्हणजे मीही आधी खूप असं काहीतरी घेत असायची. मी कपड्यांचा छंद तर म्हणजे मला जास्त नाहीच आहे, पण वस्तूंचा खूप होता. पण तोही मी स्वतःला म्हणजे खूप कमी करून टाकला. मी स्वतःला विचारायला लागली, की खरंच या वस्तूची गरज आहे का मला? आणि मग ना मी त्या वस्तू घेण्यापूर्वी 2-3 दिवस ना विचार करते, की खरंच हे घेऊन काही उपयोगात येणार आहे का? मग ना तरच मी घेते. नाहीतर आधी जी मोहात पडायची ना, तसा मोह मी करत नाही ना. मला काहीतरी क्लीन करायचं असतं घराचा एखादा कोपरा, किंवा तो ऑर्गनाईज करायचा असतो. तर ना मग बऱ्याच वस्तू आपल्याकडे अशा असतात की आपल्याला समजत नाही या खरंच टाकायच्या की राहू द्यायच्या, कधीतरी उपयोगात येतील या विचारानेच ना आपण असंच काहीतरी जमा करून ठेवत असतो. आता हा पर्सचा बेल्ट किती वर्ष झाले असतील माझ्याकडे आहे, पण तो कधी मी वापरलाच नाही. पर्स घेऊन 3 वर्ष तर सहज झाले असतील. मग ना खरं तर म्हणजे हा कामात येऊ शकतो प्रॉपर जागी नीट ठेवला तर. पण इथे आता हे चार्जर खराब झालंय तरीही जपून ठेवलंय की कधीतरी कामात येईल. खराब झालेलं चार्जर मुळात कामात येणार नाही. अनावश्यक गोष्टी ना मी टाकायला कसं शिकली. मी एकदा ना मारिओ कॉन्डो म्हणजे यांच्या मला क्लिनिंग बद्दल नेहमीच उत्सुकता आणि आवड. मग त्यामुळे ना मी सतत ना ज्यावेळेस माझं यूट्यूब चॅनलही नव्हतं, अगदी खूप वर्षांपूर्वी ना मी म्हणजे क्लिनिंगचे खूप व्हिडिओ बघायची. आणि म्हणजे मग मी दुसऱ्या देशातलेही खूप बघायची. तर मला ना त्याच्यामध्ये कळलं मारिओ कॉन्डो ह्या ना म्हणजे यांनी क्लिनिंगवरती खूप अभ्यास केलेला आहे. त्यांचं ना पुस्तक पण आहे, मी त्यांच्या पुस्तकाचं नाव पण देते. तर त्याबद्दल अधिकच उत्सुकता वाढली आणि मी जाणत गेली. आणि त्यांच्या जेवढेही यूट्यूबर्स क्लिनिंग ऑर्गनायझेशन जे दाखवतात ना, त्यांच्याच अगदी खूप साऱ्या या पद्धती आहेत. मी अनेकदा त्या पद्धतीही तुम्हाला वापरून दाखवलेल्या आहेत. तर आता नॅपकिनचीही मी नॅपकिन कसे फोल्ड वगैरे करायचे, कमी जागेत कशा वस्तू ठेवायच्या. आणि त्यांचं म्हणणं आहे की ज्या वस्तू आपण एका वर्षात वापरलेल्या नाहीये ना, जर खरंच आपल्याला लागत नसतील, आपण त्यांचा उपयोग करणार नसू, तर त्या तुम्ही ज्याला गरजेच्या आहेत ना त्याला देऊन टाका, नाहीतर विकून टाका. कारण की फ्रीमध्ये दिलेल्याही वस्तूंची किंमत कुणाला राहत नाही. तर चांगल्या वस्तू म्हणजे नसतील लागत ना, तर विकल्या ना तर खरंच उपयोगात येतात कुणाला. आणि महत्वाचं म्हणजे आपल्यालाही पैसे मिळतात. या बऱ्याच गोष्टी ना मी ते मारिओ कॉन्डो यांच्या म्हणजे त्या व्हिडिओमधून किंवा पुस्तकाद्वारे जाणून घेतल्या. तुम्हाला कधी मिळालं तर नक्कीच वाचा, फारच छान मला आवडलं. प्रत्येकाला या गोष्टी आवडणार नाहीत, ज्याला त्याच्यात इंटरेस्ट आहे ना तो नक्कीच तिथपर्यंत त्या गोष्टी समजू शकतो. हे नॅपकिन आहेत, मी एखाद्या कपाटाच्या कोपऱ्यात ठेवले तर बघा ह्या अशा घड्याही चांगल्या दिसत आहेत. पण कमी जागेमध्ये जास्तीत जास्त नॅपकिन कसे ठेवायचे यापूर्वी 1.5-2 वर्षापूर्वी मी ही पद्धत दाखवलेली होती. पण ही पद्धत आहे मारिओ कॉन्डो यांची. तर ना हे नॅपकिन जर अशा पद्धतीने जर फोल्ड केले तर अगदी छोट्या छोट्या म्हणजे खूप कमी जागेमध्ये ना खूप सारे नॅपकिन मावू शकतात. आणि काय होतं, ज्यावेळेस बघा बाजूला जे घड्या करून पडलेल्या आहेत ना, तर ते पण ना म्हणजे जर असले तर तसे आपण काढायला गेलो ना तर सगळेच नॅपकिन बाहेर येतात आणि पडून जातात किंवा विस्कटतात घड्या कपड्यांच्या. तर अशा पद्धतीने जर असे छोटे मोठ्या कपड्यांच्या घड्या केल्या किंवा नॅपकिन ठेवले ना, तर म्हणजे कमी जागेमध्ये सुटसुटीत आणि एक नॅपकिन काढल्या ना तर बाकीच्यांना धक्काही पोचत नाही आणि ते अगदी जसे तसे राहतात. तर अशा पद्धतीने ना मी ड्रावर्समध्ये नॅपकिन ठेवते किंवा टावेलही मी कपाटामध्ये असेच ऑर्गनाईज करत असते. कमी जागेमध्ये खूप साऱ्या वस्तू ऑर्गनाईज होतात. सुरुवातीला ना आपल्याला कळत नाही, काही आवरायला काढलं की पसारा कुठून आवरावा. तर ना काय करायचं, ज्या वस्तू खरंच लागत नाही आहे, खराब झालेल्या आहेत, त्या ना फेकून द्यायच्या आहे. त्याआधी
फेकायला म्हणजे एखादी बॅग घ्यायची आणि त्याच्यात टाकायला सुरुवात करायच्या. परत ना दुसऱ्यांदाही चेक करून घ्यायचं की खरंच हे कामाचं नाही. कारण ना आपण घरामध्ये ना अनावश्यक वस्तूंचा एवढा खर्च भरून ठेवतो आणि नंतर ना मग दिवाळी ते दिवाळी स्वच्छता होते, उन्हाळ्यात केली जाते आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना आपल्याला त्रासही होतो. म्हणून मी कमीत कमी ना आता म्हणजे खूप कमी गोष्टींची खरेदी करते. महत्त्वाचं म्हणजे की जेणेकरून खरंच लागत असेल ना तरच घेते आणि नाहीतर ना मग घरामध्ये एवढा पसारा होतो की ते आवरतच आपला संपूर्ण वेळ ना त्याच्यात चालला जातो. पुस्तकाचं नाव आहे द लाईफ चेंजिंग मॅजिक ऑफ टायडिंग अप. स्वच्छता केली ना तर आपल्यालाही एक आतून खूप शांतता जाणवत असते आणि मन घर सगळंच प्रसन्न होतं आणि सगळीकडे म्हणजे छान वाटतं ना. त्यावेळेस आपलं चित्तही तिथं अगदी छान लागत असतं. संपूर्ण बेडरूमची मी डस्टिंग करून घेतलेली आहे. मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी ॲमेझॉनवरून काय मागवलेलं आहे. माझ्यासोबत तुम्हालाही उत्सुकता असेल की काय खरेदी केलेली आहे. तर मी मागवलेला आहे दिसानोचा पास्ता, जो आहे 100% गव्हाचा आणि महत्त्वाचं म्हणजे मैदाविरहित पास्ता आहे. प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. हेल्दी स्नॅक्स किंवा सॅलडसाठी एक उत्तम आणि आदर्श असा पास्ता आहे. सगळ्यात महत्त्वाचं, हा पास्ता ट्रान्सफॅट फ्री आहे. या पास्त्याच्या पॅकवरती सगळी माहिती अगदी प्रॉपर दिलेली आहे. कृत्रिम रंग, फ्लेवर किंवा प्रिझर्वेटिव्हपासून पूर्णपणे हा मुक्त असा आहे आणि 100% शाकाहारी आहे. तसंच मी दुसरं प्रॉडक्ट मागवलेलं आहे दिसानोचं ऑलिव्ह ऑइल. ही तर फारच छान आहे. आता मी पास्ता ऑलिव्ह ऑइलपासून कसा बनवला ते तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करते. या पास्त्याला ना असं छान असा परफेक्ट आकार आहे आणि त्यामुळे आपण पास्ता बनवताना जेही सॉस किंवा भाज्या वापरतो ना त्यांचा फ्लेवर हा आतपर्यंत जातो आणि पास्ता अधिक स्वादिष्ट लागतो. सगळ्यात आधी मी पाणी घेतलं, ते चांगलं उकळू दिलं, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं आणि चवीपुरता मीठ टाकलं. पास्ता त्यात उकळायला टाकला. पास्ता उकळत होता तेवढ्या वेळामध्ये मी ना भाजी कट करण्यासाठी घेतली. दिसानोचं ऑलिव्ह ऑइल तेही एकदम बेस्ट आहे. या ऑलिव्ह ऑइलबद्दल विचाराल तर हे अगदी सौम्य फ्लेवरचं आहे आणि याचा सुगंधही अजिबात नाही आहे. असं वाटत पण नाही की ऑलिव्ह ऑइल वापरलेला आहे आपण पदार्थामध्ये. एकदम टेस्टी असा पदार्थ तयार होतो आणि हे शुद्ध ऑलिव्ह ऑइल आहे. आपण रोजच्या स्वयंपाकासाठी म्हणजे वापरू शकतो किंवा बेकिंगसाठी, ग्रिलिंगसाठी याचा आपण नक्कीच वापर करू शकतो. पास्ता ना 10 मिनटं मी पाण्यामध्ये उकळू दिला आणि त्यानंतर असं चाळणीमध्ये मी त्याचं गरम पाणी काढून घेतलं आणि तेवढ्यामध्ये भाज्या कट केलेल्याच होत्या. मी यासाठी लाल सिमला मिरची, पिवळी सिमला मिरची आणि हिरवी सिमला मिरचीचा वापर केलेला. खूप सारा लसूण घेतलेला, थोडं आलं किसून घेतलेलं आणि हिरवी मिरचीचाही छान वापर केलेला. अधिकच पौष्टिक होण्यासाठी मी या सगळ्यांचा वापर केलेला. हे ऑलिव्ह ऑइल तुम्ही नक्कीच, मी लिंक देते, त्यावरून तुम्ही मागवू शकतात. हे आरोग्यदायी पण आहे आणि फॅट्सने समृद्ध आहे. अँटीऑक्सिडंट्स आणि 10 शामक याची गुणधर्म आहेत. हे 0 कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री आहे. हे निवडक ऑलिव्हपासून तयार केलेले आहे. विशेष म्हणजे ते स्पेनमध्ये तयार केलेलं आहे. अगदी थोडंसंच तेल घेतलेलं आहे, 2 चमचे, आणि त्यामध्ये लसूण, मिरची आणि आलं मी असं किसून घेतलेलं मिक्स केलं आणि छान असं थोडंसं त्याला फ्लेवर येऊ दिलेला, करपू दिलेलं म्हणजे. आणि त्यामध्ये अशा पद्धतीने कांदा चिरून घेतला. भाज्या तर आपण आधीच चिरून घेतलेल्या होत्या. या भाज्यांमुळे ना म्हणजे अधिक छान पण दिसतो आणि अजूनच म्हणजे हे ऑलिव्ह ऑइल आणि पास्ता तर हेल्दी आहेच, पण भाज्यांमुळे जास्त हेल्दी होतो. अधिक चव वाढवण्यासाठी ना मी मिऱ्यांचा वापर केलेला. 3-4 मिरे घेतलेले आणि छान असे ते रवाळ असे या खलबत्त्यामध्ये मी कुटून घेतलेले आहेत. दिसानोच्या ऑलिव्ह ऑइलमुळे पास्त्याची चव तर अधिकच वाढलेलीच आहे. म्हणजे प्रत्येक पदार्थाची चव या तेलामुळे छानच होते, पण मी हे जे मिरे टाकले ना त्यामुळे अजून अधिक चव वाढणार आहे. पास्ता सॉस आणलेलं होतं मी आणि ते त्यामध्ये ॲड केलेलं. पास्ता मसालाही मिळतो, तुम्ही त्याचाही वापर करू शकतात किंवा
अजून भाज्यांचाही वापर करू शकतात यामध्ये, ब्रोकोली किंवा तुम्हाला जेही वापरायचं असेल तेही, वाटाणे वगैरे यांचाही ह्या पास्त्यामध्ये वापर करू शकता. मी यामध्ये चिली फ्लेक्स टाकलेलं, थोडंसं ऑर्गॅनो टाकलेलं आणि यामुळे ना मस्तच अशी चव झालेली पास्त्याला. आणि थोडंसं अजून वरून चीज टाकलेलं, जास्त नाही टाकलं, अगदी थोडंसं पाव तुकडा टाकलेला. आणि अशा पद्धतीने मी हा पास्ता तयार करून घेतलेला आहे. तुम्ही नक्कीच हे दिसानोचं ऑलिव्ह ऑइल वापरू शकतात, कारण की हे निवडक ऑलिव्हपासून तयार केलेला आहे. पास्ता बरेच जण खातात, तर त्यांनी हा पास्ता एकदा तरी नक्कीच ट्राय करा, कारण की हा हेल्दी आहे. कमेंट बॉक्समध्ये, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तेलाची आणि पास्त्याची लिंक दिलेली आहे, नक्कीच चेक करा. संध्याकाळचे ना 5:30 वाजले होते आणि आकाशात एकदम छानच दिसायला लागलेलं होतं. मलाही ते शूटिंग करण्याचा मोह आवरला नाही. कपडेही वाळले होते तर ते काढून घेतले, कारण की ना इकडे खूप कबूतर येतात आणि कधी कधी तर कपड्यांच्या या स्टँडवरतीही बसतात. मी जास्त कपडे असतात ना त्याच वेळेस इकडे टाकते, नाहीतर टाकत नाही, कारण की कबूतर खूप त्रास देतात. मी जाळ्याही लावल्या होत्या पण उजेडासाठी काढून घेतलेल्या आहेत. आपलं सगळ्यांचं सकाळचं एक वेगळं रुटीन, दुपारचं वेगळं रुटीन आणि संध्याकाळचं एक रुटीन, असं जवळपास ना साम्य असतं सगळ्यांच्या ह्याच्यात. फक्त फार म्हणजे मागे पुढे वेळ असतो किंवा थोडाफार बदल असतो. तसंच माझंही कपडे काढून घेतले आणि मग नंतर ना आपलं भांडी रचायची होती तीही रचून घेतली. नंतर संध्याकाळी ना मुलींना भूक लागलेली होती, काहीतरी त्यांना उन्नतीच्या भाषेत सांगायचं झालं तर चुटुकमुटुक खायला हवं होतं. आणि खानदेशी भाषेत सांगायचं झालं तर चुनूमुनू असंही म्हणतात. आमच्याकडे म्हटलं जातं, काय एखादं मूल जर ना असं त्याला फक्त चांगलं चांगलं खायला आवडतं ना, तर काय चुनूमुनू चारा आवडतो तुला, असा शब्द म्हणीसारखा उपयोगात आणला जातो. तसंच ना माझ्याकडे स्वीटकॉर्न आणलेले होते मी बाजारातून आणि ते मी मिठाच्या पाण्यामध्ये वाफवून घेत होती. तर मी कामं करता करताना बऱ्याचदा ना फोनवरतीही बोलून घेते. बहिणीचा, आईचा किंवा मिस्टरांचा फोन असतो, तर त्यावेळेस अशा पद्धतीने बोलून घेते की जेणेकरून म्हणजे शूटिंग सुरू असताना ना कुणाचा फोन आला ना तर मग नाही जर उचलला तर त्यांना वाईट वाटतं. मग मी दोघं कामं एकत्र करून घेत असते. आजच्या व्हिडिओमध्ये मी जे मूग दाखवले होते ना, या टोपलीत मी रात्रभर ठेवलेले अगदी छान असे मोड आलेले. कापडातही आपण गुंडाळून ठेवू शकतो, त्यालाही फार छान मोड येतात. आणि पोळीच्या डब्यात ठेवले तर त्यालाही फार छान मोड येतात. तर मोड आलेले होते म्हणून मग मी ना स्टीलच्या डब्यात काढून घेतले आणि ते आता फ्रीजमध्ये ठेवून देणार होती, की उद्या उसळ वगैरे असं काहीतरी बनवता येईल. उसळ वगैरे किंवा कडधान्य आपल्याकडे असलं ना मोड आलेलं तर बरं पडतं, मुलांनाही टिफिनला किंवा आपल्यालाही नाश्त्याला वगैरे छान एक म्हणजे ऑप्शन होऊन जातो. नंतर ना मसाल्याचा डबाही घासून वाळलेला होता. आता मी सगळी भांडी ना लावूनच दिलेली होती, म्हणजे रचून दिलेली होती. तर मसाल्याचा डबाही मी अगदी व्यवस्थित भरून ठेवणार होती आणि खाली थोडं भांड्यांचं काही पाणी पडलेलं होतं तेही लगेच पुसून घेतलं, की जेणेकरून गॅस ओटा सारखा असा ओला ओला राहणार नाही. खरं तर ना आपल्याला घरामध्ये किती असंख्य कामं असतात, ती मोजायला गेली ना तर खरंच म्हणजे संपणार नाही कामांची लिस्ट. आपण जर एका डायरीत जरी लिहून ठेवलं ना तरीसुद्धा आपण कितीतरी मोजता येणार नाही इतकी कामं केलेली असतात. पण तरीही आपल्याला इझिली कोणीही म्हणून जातं, तुला घरी काय काम असतं, तू घरी राहून करते काय. त्यावेळेस ना खूप म्हणजे वाईट वाटतं आपल्याला, कारण की आपण इतकं घर छान ठेवत असतो, प्रत्येक कोपरा म्हणजे स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत असतो, प्रत्येक वस्तूला त्याची जागा देत असतो आणि सगळ्यांच्या आवडीनिवडी जपून आपण म्हणजे हे सगळं आवडीनेही करत असतो. यात आपण स्वतःला कुठेतरी कमी प्राधान्य देत असतो, आपलं आजारपण बाजूला ठेवत असतो आणि आधी आपल्या घरच्यांना प्राधान्य देत असतो. पण ज्यावेळेस असं कधी म्हटलं जातं ना तर त्यावेळेस खरंच मनातून खूप दुःख होतं. तांदूळ होते मी डीमार्टमधून आणले होते 5 किलो, तर त्याच्यापैकी 3 किलो वापरले गेलेले आहेत आणि नंतर ना 2 किलो शिल्लक आहे. पण त्याच्यामध्ये ना थोडंसं मला किड वगैरे दिसलं तर मी म्हटलं पटकन संपवून टाकू, की जेणेकरून जास्त पसरणार नाही ते. म्हणून मग ना मी इडलीसाठी डाळ तांदूळ भिजवून घेतलेले आहेत.
मला मागेच एका ताईंनी कमेंट केली होती की झेंडूच्या गोळ्या ज्या असतात ना, तर त्या कडधान्यामध्ये किंवा कुठलंही धान्य असतं ना त्यामध्ये ठेवायच्या आणि म्हणजे त्याला कीड लागत नाही. मी नक्कीच झेंडूच्या गोळ्याही आणणार आहे आणि त्या तुमच्यासोबत नक्कीच शेअर पण करणार आहे. याच्यापुढे मी जेव्हा किराणा वगैरे आणेल ना, तो स्टोअर करेल धान्य वगैरे, तर त्यावेळेस नक्कीच तुमच्यासोबत हे शेअर. संध्याकाळ झाली होती. जशी जशी संध्याकाळ होत होती ना, तसे माझे डोळे थकून गेलेले होते. दिवसभराचा कामाचा लोड आणि त्यासोबत ना व्हिडिओ शूटिंग यामध्ये मग ते डोळ्यांवरती नक्कीच म्हणजे दिसायला लागतं की डोळे थकले ना, म्हणजे ॲटोमॅटिकली खूप थकवा आलेला आहे. मी ना स्वीटकॉर्न आणले होते, ते तुम्हाला दाखवलेच आधी आणि आता उकळून घेतलेले छान तयार झालेले आहेत. याच्यानंतर आपण तिखट वगैरे किंवा चाट मसाला किंवा ना यावरती लिंबू असंही लावू शकतो, पण मुलींना तसं आवडत नाही म्हणून मग त्या फक्त असे उकळलेले मक्की खातात आणि फार छान लागतात. चला परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय.